आज आहे दीप अमावस्या म्हणजेच आषाढ अमावस्या। तर आता इथे सगळ्यात पहिल्यांदा सगळं घर वगैरे स्वच्छ करून घेतलं, झाडू फरशी वगैरे करून झाली। फरशी छान अशी हळदी मिठाच्या पाण्याने धुवून वगैरे घेतली। त्यानंतर दरवाजे वगैरे छान साफ करून घेतले आणि आता इथे घेत आहे देवांची पूजा करण्यासाठी। देव उजळवायचे होते सगळ्यात पहिल्यांदा आणि त्याच्या आधी सगळं घरातलं काम आवरून घेतले। इथे पाहू शकता हे कपडे सुकत टाकलेले आहेत, कारण पाऊस कंटिन्यू चालू आहे त्यामुळे कपडे घरातच सुकवावे लागतात। इथे थोडं वेळ छान असं ऊन पडलं म्हणून बेडशीट बाहेर टाकली, तर लगेच पाऊस आला आणि काढायला जाईपर्यंत इतकी भिजली की परत आतमध्ये सुकण्यासाठी टाकावी लागली। तर आता आतमध्ये सुकण्यासाठी टाकलेले आहे। त्यानंतर सगळी देवपूजा वगैरे छान अशी करून घेतली आणि आता निघालो होतो आम्ही चेंबूरला जे मिनी आदमापूर आहे, जिथे बाळूमामांचं मंदिर आहे, तिथे बाळूमामांच्या दर्शनासाठी इथे आलो। तर इथेही खूप अशी भयानक म्हणजे बऱ्यापैकी गर्दी होती, खूप गर्दी होती। मग इथे नारळ वगैरे घेतला, नारळ भंडारा वगैरे या सगळ्या गोष्टी घेतल्या। मुलंही होती, मुलांनाही घेऊन आलेले होते आणि इथे छान असं तर दर्शन झालेलं आहे बाळूमामांचं मंदिरात। पाहू शकता किती छान अशा मूर्ती आहेत आणि सुंदर सजावट केली जाते ते प्रत्येक अमावस्येला। त्यानंतर बाहेर आल्यानंतर मी इथे प्रसाद घेतला आम्ही, जो भात लापसी आणि भाजीचा प्रसाद असतो ते। घरी आल्यानंतर अशा प्रकारे दिवे मांडून गेलेले होते। आल्यानंतर सगळे दिवे उजळवले। आज दिव्यांचा सण असतो, कारण इतर वेळेस दिव्यांनी आपण प्रत्येक पूजा ही दिव्यांशिवाय अपूर्ण असते, तर आज त्यांचा मान असतो, त्यांना ओवाळायचं असतं दिव्यांनी। त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे खरं तर। आज इथे मी आता मग जे आपले कणकेचे दिवे आहेत त्यांनी पहिल्यांदाच सगळ्या दिव्यांना ओवाळून घेतलं, त्यांची आरती वगैरे केली। त्यानंतर हिंदवी आणि स्वराजलाही छान असं ओवाळून घेतलं, त्यांनाही कणकेच्या दिव्यांनी औक्षण वगैरे करून घेतलं, गोड प्रसाद दिला खाण्यासाठी। आणि अशा प्रकारे झालेलं आहे आमच्या आता दीप अमावस्या सेलिब्रेट। तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा।